नांदिवली येथे नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या लाडक्या आमदार सौ सुलभाताई गायकवाड तसेच नांदिवली गावाचे आमचे मार्गदर्शक पंढरी बापू ढोणे तसेच तात्या आमच्या ताई सरपंच ताई जमलेले सर्व नांदिवली शिर्डीनगरचे सर्व रहिवासी। मला वाटतं एक 4-5 महिन्यापूर्वी जेव्हा मी इथं आलो त्यावेळेस अनेक लोकांनी इथं पाण्याच्या संदर्भामध्ये पाणवेरचा इथं आम्हाला सतत त्रास होतोय असं आम्हाला सांगितलं। मग आपण महानगरपालिका आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या नांदिवली भागामध्ये आपण एक काही दिवसापूर्वी आपण जिजाऊ वसाहतला आपण ओपनिंग केलं। त्याचाच एक भाग म्हणून आज या शिर्डीनगर इथे देखील पाण्याचा जलवाहिनी टाकण्याचा आपण शुभारंभ करत आहोत। वास्तविक हा भाग जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आला 2005ला या सगळ्या वस्ती इथं झाल्या, त्यावेळेस या ज्या जलवाहिनी होत्या छोट्या छोट्या जलवाहिनी टाकल्यामुळे आणि वस्ती झपाट्याने वाढल्यामुळे इथं जी पाण्याचा जो फोर्स यायला पाहिजे तो आला नाही। येणाऱ्या काळामध्ये हे जे पाईपलाईनचे डिस्ट्रीब्युशन एकदा झाल्यानंतर मला वाटतं या इथं ज्या नागरिकांच्या ज्या पाण्याच्या ज्या समस्या असतील ते निश्चितपणे दूर होतील। महानगरपालिकेतर्फे अमृत योजनेचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या या 27 गावामध्ये आपण काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून 27 गावाचे मला वाटतं नांदिवलीची टाकी देखील रेडी झालेली। ती कार्यान्वित होण्यासाठी मला वाटतं एक 2-4 महिने लागतील। कारण काय आहे की शेवटी टाक्या बांधल्यानंतर पाण्याचे जे स्रोत आहे त्याच्यातून आपल्याला पाणी घ्यायला लागतं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला एक कोटा आहे, त्या कोट्याच्या वर जर आपल्याला पाणी उचलायचं असेल तर आपल्याला राज्य शासनाची गरज लागते आणि त्या माध्यमातून आपण ते महापालिका स्तरावर ते आपण मागणी करतो। मला वाटतं ही सगळी यंत्रणा आत्ता कार्यान्वित म्हणजे हे सगळं प्रकल्प हा आता थोड्याच दिवसात पूर्ण होईल। मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा शिर्डीनगर असेल, चिंचपाडा असेल, नांदिवली असेल किंवा ह्या भागातले वसार, आडिवली, ढोकली या सगळ्या परिसरामध्ये पाण्याचा तुटवडा राहणार नाही। या ज्या अमृत योजना जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा निश्चितपणे होईल। कितूर साहेब आपण सांगितलं इथं ज्या जलवाहिनी आणि मलवाहिनी आणि गटर लाईन किंवा ड्रेनेज सिस्टम्स इथं नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये त्या देखील मॅडम असतील किंवा खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त इथं निधी आणून या भागामध्ये जेवढेही ज्या तुटवडा म्हणजे आत्तापर्यंत मला वाटतं रस्त्याचे देखील कामं झालेले, टाकीची कामं, स्मशानभूमी झालेली, अशा अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत। मला वाटतं हे देखील काम महत्त्वाचं आहे। मूलभूत सुविधेमधलं एक जसं पाणी आहे तसंच जे ड्रेनेजची सिस्टम ही देखील आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे। मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ती देखील आपण आमदार मॅडम यांच्या माध्यमातून किंवा खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करू। मला वाटतं ही एक सुरुवात आहे आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये 2-4-5 महिन्यामध्ये तुमचे नगरसेवक देखील नगरसेवकाची निवडणूक इथं लागणार आहे। त्यावेळेस नगरसेवक देखील इथं निवडून आल्यानंतर मला वाटतं हे नियोजनाचं काम त्यांच्यामार्फत होईलच आणि मग खासदार आणि आमदार हे दोघंही ह्या भागामध्ये निधी देऊन तुम्हाला जी असुविधा आहे ती सुविधा कशी उपलब्ध करून द्यायची या संदर्भामध्ये ते सगळे प्रयत्न करू। तुम्ही आम्हाला इथं बोलवून त्याबद्दल आपले स्वतःचे आभार व्यक्त